शिवरायांच्या इतिहासावरून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। रविवारी माध्यमांना प्रतिक्रिया देताना शिवरायांनी सुरत लुटली नव्हती असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांना इतिहासाचा मास्तर पाठवू असं म्हणत राऊतांनी निशाणा साधलाय। त्यामुळे महाराजांच्या इतिहासावरून विशेषतः सुरतेच्या लुटीवरून आता दावे प्रतिदावे रंगताना पाहायला मिळू शकते। इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं। शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं, पण जाणीवपूर्वक आम्हाला इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं। त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत एकदा नाही दोनदा लुटली। ती यासाठी लुटली, ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी लुटली। सुरतचे व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होते, मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन मनी देत होते। हा स्वराज्यद्रोह आहे, राष्ट्रद्रोह आहे। हे शिवाजी महाराजांची भूमिका होती आणि त्यामुळेच त्यांनी ठरवलं की ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करायची असेल तर सुरत लुटावी लागेल आणि या व्यापाऱ्यांना धडा शिकवावा लागेल। हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी काळजीपूर्वक वाचावा, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे इतिहासाचा मास्तर पाठवतो। दरम्यान फडणवीसांनी केलेल्या विधानावर भाजप आणि विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया। राणेसाहेब, देवेंद्र फडणवीस असं म्हटलंय की महाराजांनी सुरतची लूट केली नाही। तुमचं काय मत आहे? इतिहासकारामध्ये लूट? माझं एवढंच मत आहे, मी इतिहासकार नसलो तर आतापर्यंतचा इतिहास वाचला ऐकला बाबासाहेब पुरंदरेंकडून शिवाजी महाराजांनी लूट सुरतची केली। स्वराज्यासाठी रसद गोळा करणे याला कूटनीती म्हणतात, आक्रमण म्हणतात, लूट नाही। परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे लुटारू होते। या नेहरूंच्या विधानाचा पुरस्कार करणाऱ्यांना ते कोण समजावणार? उद्या ते सर्जिकल स्ट्राईकवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करून आपल्याच लष्करावर शंका घेतात, तीच ही पिलावल आहे। शिवाजी महाराजांनी सुरत कधीही लुटली नव्हती। काँग्रेसने महाराजांचा खोटा इतिहास शिकवला। हे धादांत खोटं विधान आहे। देवेंद्रजी फडणवीस तोंडाला येईल ते बोलत सुटलेले आहेत। पुतळा पडल्याप्रकरणी माफी मागायची सोडून त्यांनी आता काँग्रेसला नेहरूजींना दुष्ण देण्याचं काम चालू केलं। शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, मोगलांची सुरत लुटली। स्वराज्याच्या उभारणीसाठी महालक्ष्मी शिवाजी महाराज सुरतेच्या लुटीतून घेऊन आले। हे कोणाला आवडो न आवडो ही वस्तुस्थिती आहे, हे सत्य आहे।